श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी कोरडवाहू जमीन होती. वर्षानुवर्षे दुष्काळ, कर्ज आणि स्वतःची उच्चासनी मालिका यामुळे याचे आयुष्य पूर्णपणे खचले होते. घरात वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले होती. कितीही मेहनत केली तरी हातात काहीच राहत नव्हते. गावातील अनेक लोक त्याची चेष्टा करायचे. तुझ्या नशिबाला सुखच नाही असे म्हणायचे. सुरुवातीला माधव मनाला धीर द्यायचा, पण हळूहळू त्याचाही आत्मविश्वास ढसू लागला. एके दिवशी तो संपूर्णपणे निराश होऊन गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसला होता. तेवढ्यात तेथून एक वृद्ध साधू जात होते. त्याने माधवच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, बाळा, एवढा दुःखी का दिसतोस? माधवने आपले सर्व दुःख त्यांच्यासमोर मोकळेपणाने सांगितले. शेवटी तो म्हणाला, आता माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, तुझ्याकडे सर्वात मोठा खजिना आहे, पण तुला त्याची किंमत माहीत नाही. माधव आश्चर्यचकित झाला. माधवाकडे खजिना? माझ्याकडे तर 2 वेळच्या अन्नाचे पैसे नाहीत. साधूने प्रेमाने उत्तर दिले, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण हा सर्वात मोठा खजिना आहे. उद्यापासून कोणताही अपेक्षा न ठेवता रोज मनापासून श्री स्वामी समर्थांचा हा जप कर. जा, बाकी सर्व स्वामींवर सोड. माधवाने त्या दिवसापासून रोज पहाटे उठून स्वामींच्या समोर दिवा लावला आणि मनोभावाने नामस्मरण सुरू केले. तो शेतात काम करतानाही, चालताना, बसताना, अगदी संकटाच्या क्षणी सुद्धाही श्री स्वामी समर्थांचा हा जप करत राहिला. काही दिवसात गेले. बाहेरून काहीच बदल झाल्यासारखे वाटत नव्हते, पण माधवाच्या मनात एक विलक्षण शांत निर्णय झाला होता. चिंता कमी झाली. राग, भीती आणि निराशा हळूहळू दूर जाऊ लागली. एके दिवशी अचानक गावात मुसळधार पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले, पण माधवाच्या शेतातील पाणी योग्य प्रमाणे वाहून गेल्यामुळे त्याचे पीक वाचले. गावातील आश्चर्यचकित म्हणू लागले, हे कसे झाले? माधव मात्र नम्रपणे म्हणाला, ही माझी नाही, श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. काही दिवसांनी शहरातील एका व्यापाऱ्याच्या चांगल्या दर्जाच्या धनाची गरज होती. योगायोगाने त्याच्या नजरेस माधवाचे पीक पडले. व्यापाऱ्याने बाजारभावापेक्षा जास्त किमतीत संपूर्ण माल विकत घेतला. अनेक वर्षांनी माधवाच्या हातात चांगली रक्कम आली. त्याने सर्वप्रथम आपल्या कर्जाचा काही भाग फेडला. आईसाठी औषध आणली, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आणि पत्नीच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी आनंदाचे हास्य उमटले. परंतु माधवामध्ये गर्वाचा लवलेशही आला नाही. उलटा त्याने
नामस्मरण अधिक वाढवले. तो रोज गावातील मंदिरात जाऊन स्वामींच्या चरणी नमस्कार करायचे आणि इतरांनाही नामस्मरणाचे महत्त्व सांगायचा. एके रात्री त्याला स्वप्नात पडले. स्वप्नात तेजस्वी स्वरूपात श्री स्वामी समर्थ त्यांच्या समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आपला करुणा होती. त्याने माधवच्या डोक्यावर हात ठेवला. सांगितले, घाबरू नकोस, श्रद्धा आणि सुगरी ठेव. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. माधव जागा झाला तेव्हा त्याच्या डोक्यावर डोळ्यातून आनंदाश्रू होते. त्या दिवसानंतर त्याचा विश्वास अनेक दृढ झाला. काळ पुढे सरकला गेला. एका मागून एक चांगल्या घटना घडू लागल्या. त्याच्या शेतात उत्पादन वाढले. गावातील लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. संपूर्ण त्याच्या ठप्प करणारे आता त्याच्या श्रद्धेचे कौतुक करू लागले. एका तरुण त्याच्याकडे आला आणि म्हणाला, मला राग सांगा, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? माधव हसला, म्हणाला, रहस्य माझे नाही. मी फक्त एकाच गोष्टी केली. संकटात कितीही मोठा आले तरी श्री स्वामी समर्थांचे नाव कधीही सोडले नाही. त्या तरुणाने नामस्मरण सुरू केले. काही महिन्यात त्याच्याही आयुष्यात सकारात्मक बदल दिसला लागले. अशा प्रकारे गावात अनेक लोक स्वामींच्या नामस्मरणाकडे वळले. एके दिवशी गावात मोठा आयोजन करण्यात आला. सर्वांनी माधवाला अनुभवासाठी विनंती केली. तो व्यापासाठी उभा राहिला आणि म्हणाला, बंधूंनो, माझे नशीब एका दिवसात बदलले नाही, पण माझे मन एका दिवसात बदलला. सुरुवात झाली तेव्हा मन बदलते, तेव्हा विचार बदलते, विचार बदलले तेव्हा कर्म बदलले आणि स्वामींच्या कृपेने माझे नशीब बदलले. नामस्मरण माझे चमत्कार मागणे नव्हे. नामस्मरण म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे. त्यांचे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवसापासून गावात रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या या नावाचा गजर होऊ लागला. गावातील वातावरण शांतप्रमाणे आणि भक्तिमय झाले. माधवाला आयुष्यभर एका गोष्टी समजली, संपत्ती, मन, स्मरण आणि सुख हे सर्व गोष्टी क्षणभंगुर आहे, पण स्वामींच्या चरणी आलेली श्रद्धा आणि अखंड नामस्मरण हेच खरी जीवनाची धन आहे. तात्पर्य: मनापासून निस्वार्थ भावाने आणि अखंड श्रद्धेने केलेली श्री स्वामी समर्थ नामस्मरण माणसाला मानसिक शक्ती, योग्य मार्ग आणि ईश्वरकृपेचा अनुभव देते. संकटे कायमची नसते, पण श्रद्धा कायम ठेवणाऱ्याला योग्य वेळी कृपेचा मार्ग नक्कीच खुला होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.